शेतकरी मोर्चा मुंबईच्या दिशेनं लाल वादळ 48 तासात मुंबईत धडकणार। मुख्यमंत्री आणि आंदोलकांमधील चर्चा निष्फळ, किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक संपली। आंदोलकांशी बोलून अंतिम निर्णय घेणार किसान सभेची भूमिका। बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईकांना आवरा, खासदार नरेश म्हस्केंचं रवींद्र चव्हाणांना पत्र। शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षही नाही, स्पर्धाही नाही, बावनकुळेंचा नाईक शिंदे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। महायुतीचं ठरेना, मुंबईला महापौर मिळेना, मुंबईच्या महापौर पदाबाबत महायुतीत रस्सीखेच सुरूच। मुंबईचा महापौर भाजपाचा होणार की नाही, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम वाढला। चर्चा झाल्यानंतर महापौर ठरवू, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। गट नोंदणीच्या नावाखाली वेळ घालवू नका, माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची गट नोंदणी अजूनही नाहीच, गट नोंदणीचा शिवसेनेचा निर्णय लांबणीवर। भाजपाच्या ओंजळीनं पाणी प्यायचं नाही, शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाची ठाम भूमिका, मुंबई पालिकेमध्ये शिवसेना वेगळीच। येत्या 2 महिन्यात सरकारमध्ये बरेच बदल होतील, खासदार बजरंग सोनावणे यांचं सूचक वक्तव्य। सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, या बैठकीत गॅझेट संदर्भात चर्चा। बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी फासलं काळं। चाळीसगावातील शिक्षण संस्थेतील बेकायदा सभासद नोंदणीबाबत आरोप प्रत्यारोप, शिक्षण संस्थेची SIT मार्फत चौकशी करणार, आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट, अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांची यादी आली समोर। सिंधुदुर्गात युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध, जिल्हा परिषदेच्या 8 जागा बिनविरोध, पंचायत समितीच्या 17 जागा युतीनं बिनविरोध जिंकल्या। बुधवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात, अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला होणार सादर, अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। मुंबईतील 12 विभागात आजपासून पाणी कपात, पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामामुळे होणार पाणीबाणी। श्रीरामपुरातील गळलिंग जिल्हा परिषदेची शाळाच विकली, बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेच्या जागेची परस्पर विक्री। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात केलेल्या वक्तव्यानं संताप, दलित गायिकेचं वादग्रस्त वक्तव्य। शिर्डी पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे, शिर्डीत जामिनावर सुटलेल्या आरोपीनं काढली रॅली, आरोपी विरोधात सुजय विखे पाटील आक्रमक। तपोवन वृक्षतोड प्रकरणाची पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला, मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी। जळगावमध्ये लाडक्या बहिणी चिडल्या, केंद्रात घुसल्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यानं महिलांचा संताप। सासू सरपंच, सासरे शिक्षक, तरीही सुनेची आत्महत्या, पुण्यातील सोरतापवाडीमधील धक्कादायक प्रकार। देशातील बँकांचा संप, संगमनेर शहरातील बँक कर्मचारीही उतरले रस्त्यावर, 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी। राज्यामध्ये वीज महागणार, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून पुन्हा सुनावणी, मात्र दरवाढीला ग्राहक संघटनेचा तीव्र आक्षेप। श्रीनगरमधील बर्फवृष्टीमुळे विमानसेवा ठप्प, जनजीवन विस्कळीत, पर्यटकांची गैरसोय, पर्यटकांना सतर्कतेचा इशारा।